गाजत जगात, नाव गाजत जगात, होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, परंतु त्यांचं जीवन अशी संघर्षाची कथा, अशी संघर्षाची कथा, नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, होती गरिबीची जाण, देवासारखा होता मान, माहित नाही देव कुठे, देवासारखा मान आहे, होती गरिबीची जाण, देवासारखा होता मान, नाव गाजल जगात, नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, गेला नाथाचा नाथ, प्रजा झाली अनाथ, गेला नाथाचा नाथ, प्रजा झाली अनाथ, चर्चा झाली लोकात, चर्चा झाली लोकात, नाव गाजत जगात, 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 माझ्या मुंडे साहेबाचं, माझ्या मुंडे साहेबाचं, नाव गाजत जगात, 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 खऱ्या अर्थाने देवाला अर्पण व्हा, देशाला अर्पण व्हा, देशाला अर्पण व्हा. माहिती आहे तुम्हा सगळ्यांना, तरी सुद्धा सांगून जाईल, समाज हितासाठी जगणारे माणसं मरत नाही, जिवंत राहत असतात. समाज हितासाठी माननीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे आहोत. अगदी यमराजाने जर म्हटलं असतं साहेबांच्या बदल्यामध्ये हजारो जीव पाहिजे तर हजारो तरुण पुढे आले असते. इतकं मोठं योगदान साहेबांचं होतं. सांगेल तुम्हाला, किती आले न किती गेले, किती आले न किती गेले, लोकनेते फक्त मुंडे साहेबच होऊन गेले, त्यानंतर नाही. प्रत्येकाच्या हृदयावरती, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा. सांगा ना मुंडे साहेब, सांगा ना, तुम्ही येणार का पुन्हा, तुम्ही येणार का पुन्हा, तुम्ही येणार का पुन्हा. जीवनच इतकं गोड होतं फुलासारखं. फुलाचं जीवन सांगू, प्रेम करणाऱ्या माणसाने हाताशी धरलं तर सुगंध देतं फूल, वैऱ्याने पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम फूल करतं. फुलाचा स्वभाव असा आहे मरेपर्यंत सुगंध देणं. काट्याचा स्वभाव तसा नाही हो. काटा दिसायला किती सुंदर असू द्या, एज्युकेटेड असू द्या, हुशार असू द्या, श्रीमंत असू द्या, लोक काट्याची माळ घालत नाही, फुलाचीच घालतात. साहेबांचं जीवन फुलासारखं होतं, फुलासारखं होतं. मी घटना सांगेल तुम्हाला. सभागृहामध्ये ज्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. सभागृहामध्ये चर्चा सुरू होती. साहेबांना यायला थोडा उशीर झाला होता. विरोधी पक्षनेते भुजबळ साहेब होते आणि त्या दिवशी भुजबळ साहेबांनी भरपूर प्रश्न विचारले होते, पण कोणी बोलत नव्हतं, निशब्द होते सगळे. तेवढ्यात दारातून एक आवाज आला, थांबा थांबा, मी देतो तुमच्या प्रश्नाची उत्तरं. माननीय लोकनेते मुंडे साहेब दरवाजातून आतमध्ये आले. हातामध्ये एक कागद होता. तो कागद घेतला आणि एका बेंचवर ठेवून दिला. अगदी स्वाभिमानामध्ये ताट मानेने
सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली। सभागृह मोडल्यानंतर सगळे मंत्री जेव्हा बाहेर गेले, बाहेर गेल्याच्या नंतर एकटे भुजबळ साहेब त्या ठिकाणी थांबले होते। का थांबले होते? की माझे असे काही प्रश्न होते की ते मुंडे साहेबांनी ऐकले नव्हते। मग ते न ऐकता सुद्धा मुंडे साहेबांनी प्रश्नाची उत्तरं कशी दिली, नेमकं त्या कागदात लिहून आणलं असावं का? 2 पावलं पुढे आले भुजबळ साहेब आणि तो कागद हातामध्ये घेतला। कागद हातामध्ये घेऊन समोरची बाजू पाहिली, कागद कोराच होता। कागदाला पलटी मारली, पाठीमागची बाजू पाहिली तर कागद कोराच होता। मला सांगू द्यात, मुंडे साहेबांचा कोरा कागद विरोधकाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा होता। हे जीवन होतं साहेबांचं। मग करेल मग बघू। 1995 साली दाऊद इब्राहिम सारखा मोठा गुंड या देशातून पळवून लावण्याची कामगिरी जर कोणी केली असेल ती मुंडे साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राची राजधानी जिथं अनेक बॉम्बस्फोट त्याने केले आणि त्याला पळून लावण्याची ताकद कुणाचीच नव्हती, पण साहेबांनी पळून लावलं। म्हणून मी सांगत असते, साहेबांचं नाव जगात गाजलं, जगात गाजलं, कमी नाहीत। पण किती जरी घरं भरवले, रावणा इतकी श्रीमंती कमवता येणार नाही बघा। गैया कटे मदिरा बढ़े, सीनों में नोटों का ज्वर है, वे भी विचार भी चल रहा है यहाँ, घर घर में घुसखोरी है, गुंडा ही मर्द कहे लाएगा, साधु संत को गालिया, अरे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया। काही माणसं रावणापेक्षा सुद्धा वाईट आहेत या जगामध्ये। समाजासाठी, समाज हितासाठी जगून पहा, आनंद मिळेल। तेने सदा चित्त समाधान, समाधान राहायचं असेल तर कार्यसुद्धा चांगलं असावं लागतं। तेवढं देशावरती प्रेम करावं लागतं, समाजावरती प्रेम करावं लागतं। उगाच लेकरापेक्षा जास्त प्रेम देत नाहीत ही समाज, हे लोक अगदी मायेने भरवत असतात, पण हे भरवत असताना ते कधीच विचार करत नाही की समोरचा व्यक्ती माझं वाईट चिंतत असेल म्हणून। साहेबांसारखं जगून पहा, आनंद मिळेल तुम्हाला। कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप, ज्ञानेश्वर माऊली